नमस्कार. BMS फायनल इयर शल्यतंत्र याच्या पेपर 1मधील आज आपण क्षारकर्म या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. तर शल्यतंत्राचे आपण व्हिडिओज किंवा नोट्स पाहायला सुरुवात केली आहे. मागील काही व्हिडिओजमध्ये आपण शल्यतंत्राच्या पेपर 1चे सुरुवातीचे जे टॉपिक आहेत सिलेबस कॉपीनुसार ते आपण नोट्स पाहिलेले आहेत. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर ते चॅनलवर अपलोडेड आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये क्षारकर्म या टॉपिकचे नोट्स बघणार आहे. तर क्षारकर्म, अग्निकर्म आणि रक्तमोक्षण हे 3 टॉपिक मिळून तुम्हाला शल्यतंत्रासाठी पेपर 1मध्ये युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये तुम्हाला 15 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. तर त्या दृष्टीने हा टॉपिक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. यावर MCQ, SCQ आणि LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न विचारू शकतात आणि 3च टॉपिकला 15 मार्कांचं वेटेज आहे. त्यामुळे हे तिन्ही टॉपिक तुम्ही व्यवस्थित केले पाहिजे. त्यातलाच एक टॉपिक म्हणजे क्षारकर्म आणि शल्यतंत्राच्या दृष्टीने क्षारकर्मसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण ते बऱ्याचदा चिकित्सेमध्ये वापरलं जातं. तर ते समजून घ्या. त्याच्या नोट्स ज्या मी तुम्हाला देत आहे ते तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या आणि एक्झामच्या दृष्टीने तसं त्याला स्टडी करा. तसंच जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता आणि तुम्हाला कोणत्याही विषयाच्या कोणत्याही टॉपिकच्या नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर पाहूयात क्षारकर्म. शल्यतंत्रांतर्गत व्याधींची चिकित्सा ही औषध, क्षार, अग्निकर्म, रक्तावसेचन आणि शस्त्रकर्माद्वारा केली जाते. त्यापैकीच एक क्षारकर्म आहे. क्षाराची निरुक्ती. तत्र क्षरनाथ क्षरनंदा क्षार सुश्रुत सूत्रस्थानामधला श्लोक आहे. म्हणजेच काय तर दूषित मांसादींचे क्षरण करत असल्याने म्हणजेच त्यांचा नाश करतो म्हणून त्याला क्षार असे म्हणतात. दृष्ट, त्वक, मांस यांचा नाश करतो. दूषित धातू आदींना कापून बाहेर काढतो म्हणून त्याला क्षार असं म्हणलेलं आहे. ही त्याची निरुक्ती होती. त्यानंतर क्षार प्राधान्य, त्याचा श्लोक दिलेला आहे, तो तुम्ही एकदा बघून घ्या. शस्त्र अणुशस्त्रमध्ये श्रेष्ठ आहे. त्यानंतर प्रधानतम आहे. छेदन, भेदन, लेखन ही कर्म करू शकतो. उदाहरणार्थ भगंदर आणि नाडी व्रणामध्ये छेदन आणि दारण कर्म करतो. व्रणविदर्दीमध्ये भेदन कार्य करतो आणि कुष्ठमध्ये लेखन कार्य करतो. म्हणून क्षाराचं प्राधान्य सांगितलेलं आहे. क्षार खूप महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या व्याधीनुसार ते वेगवेगळे कर्म करतं. त्यानंतर क्षाराचे त्रिदोषघ्नत्व. क्षार हा विविध वनस्पतींपासून तयार केला जात असल्याने त्रिदोषघ्न असते. दोन्ही प्रकार उपयोग केला जातो, जसं की बाह्य आणि अभ्यंतर असं दोन्ही प्रकारे आपण क्षाराचा उपयोग करू शकतो. परंतु जलोका अग्निकर्माचा केला जात नाही म्हणून क्षार श्रेष्ठ मानलेला आहे. परंतु जलोका आणि अग्निकर्म आपण अभ्यंतर बाह्य दोन्ही पद्धतीने उपयोग नाही करू शकत. त्यामुळे क्षाराचं श्रेष्ठत्व इथे वर्णन केलेलं आहे. तर हे प्राधान्यामध्ये हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. आणखीन प्राधान्य बघायला गेलं तर विशेष क्रिया अवचारणात म्हणजे बाह्य व अभ्यंतर दोन्ही प्रयोग केला जातो. काही ठिकाणी क्षाराचा विशिष्ट वापर केला जातो. उदाहरणार्थ पित्तज अर्शामध्ये मृदू क्षार उपयुक्त आहे. त्यानंतर अतिकृच्छेषु रोगेषु म्हणजे काय कृच्छसाध्य रोगामध्ये ही क्षाराचा उपयोग करणे उपयुक्त आहे. हे काही क्षाराचे प्राधान्य होतं म्हणजे महत्त्व होतं. तर जेव्हा तुम्हाला LAQला प्रश्न विचारू शकतात की क्षारकर्म सविस्तर वर्णन करा किंवा SAQमध्ये विचारतील क्षाराची निरुक्ती सांगून त्याचं प्राधान्य वर्णन करा, तर हे तुम्हाला पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे. आणि आपण ज्या नोट्स बघतो त्या सर्व NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार जे पॉईंट्स दिलेले आहेत तर त्यानुसार बघतोय. तर एवढ्या जरी नोट्स तुम्ही स्टडी केल्या, तुमच्या व्यवस्थित रिवाईज केल्या तरी तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या एक्झामसाठी एवढं पुरेसं आहे. तुम्ही एकदा सिलेबस कॉपी बघून व्हेरीफाय करू शकता. डलनाने सांगितले की जलोका प्रधान, अग्निकर्म प्रधानतर आणि क्षारकर्म प्रधानतम. अग्निकर्म हे कर्माने श्रेष्ठ म्हटले आहे, पण क्षारकर्म हे गुणाने श्रेष्ठ आहे. त्यानंतर क्षाराचे गुण. नैव अतितीक्ष्णो न मृदू शुक्ल श्लक्ष्णोपत पिच्छिल अविष्यंदी शिव शीघ्र क्षारो श्लष्ट गुण अष्ट गुण स्मृत. सुश्रुत सूत्रस्थान 11 मधला श्लोक आहे. सुश्रुतांनी क्षाराचे 8 गुण सांगितलेले आहेत. क्षार हा अति तीक्ष्ण नसावा, अति मृदू नसावा. क्षार हा वर्णाने अधिक शुक्ल नसावा. लक्षण आकर्षक. क्षार हा स्पर्शास गुळगुळीत असावा. पिच्छिल म्हणजे चिकटपणा असावा. अविष्यंदी एका जागी लावल्यावर इतरत्र न पसरता तेथे स्थिर राहणारा असावा. शिव म्हणजे क्षार हा सम्यक कार्य घडवून आणणारा असावा आणि शीघ्र म्हणजे लवकर कार्य घडवून आणणारा असावा. तर हे क्षाराचे 8 गुण आहेत. श्लोक पाठ होत असेल तर श्लोक पाठ करा, नाहीतर कमीत कमी क्षाराचे जे 8 गुण आहेत त्याची नावं आहे तसे लक्षात ठेवा. त्यानंतर वाग्भटांनी गुण कोणते सांगितलेत तर शिखरी म्हणजे ढीग लावून ठेवता येण्यासारखा. त्यानंतर शमन लवकर होईल असा आणि शीघ्रकारी हे वाग्भटांनी एक्स्ट्रा गुण सांगितलेले आहेत. त्यानंतर क्षाराचे दोष. तर क्षार गुण, क्षार दोष, क्षाराचे कार्य हे वेगवेगळे SAQ सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. तर तेव्हा तुम्हाला SAQ लिहित असताना श्लोक माहिती असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. श्लोक लिहून मग तुम्ही त्याचं गुणसंख्या लिहून त्याचे गुण लिहून मग त्याचं एक्सप्लेनेशन लिहू शकता. जर श्लोक येत नसेल तर कमीत कमी जी नावं आहेत ती प्रॉपर लक्षात ठेवा. क्षाराचे दोष. अतिमार्दवम श्वेत्यम औष्णम तैक्ष्ण पैच्छिल सर्पिता सांद्रता अपक्वत हीनद्रव्यता दोष उच्चते. अतिमृदू. त्यानंतर अतिशुक्लता, अतिउष्ण, अतितीक्ष्ण, अतिपिच्छिल, पसरणारा, अतिसांद्र, अपक्वता, त्यानंतर हीनद्रव्यता हे क्षाराचे दोष सांगितलेले आहेत. त्यानंतर क्षारकर्म. क्षारकर्मामध्ये
छेदन, नाडी, व्रण, भगंदर यामध्ये क्षाराचे छेदन कार्य दिसून येते. आता आपण कर्म पाहणार आणि ते कशामध्ये उपयोगी आहे किंवा कशा प्रकारे कार्य करतं ते बघणार. भेदन, वर्णशोध किंवा विद्रदी. त्यानंतर लेखन, दुष्ट व्रणात क्षाराचे प्रतिसारण करून दुष्ट मांसाचे लेखन होते. त्रिदोषघ्नता, त्रिविध औषधी वापरल्याने त्रिदोष आहे. शोधन, व्रणातील दुष्ट त्वक, मांस, पूय, रक्त काढून व्रणाचे शोधन करते. त्यानंतर रोपण, व्रणाचे शोधन झाल्याने व्रण लवकर भरून येते, त्याला रोपण म्हणतात. पाचन, प्रतिसारणीय क्षाराचे व्रणशोथाचे पाचन लवकर पक्वता येते. विलयन, वात व कफ यांचे आधिक्य असल्याने शोथाचे विलयन करतो. शोषण, क्षाराने व्रणातील क्लेदाचे शोषण होते. नेक्स्ट कर्म आहे स्तंभन, क्षाराने व्रणातील रक्तवाहिन्यांचे मुखसंकोच होऊन रक्तस्रावाचे स्तंभन होते, म्हणजे ब्लिडिंग थांबतं. दहन, क्षारक सौम्य असूनही अतिगुण भूयिष्ठ असल्याने दहन पाचनादी कार्य करतो. क्षारामुळे कृमी, आम, कफ, मेद, विष, कुष्ठ यांचा नाश होतो. त्यानंतर नपुसकता, अधिक वापराने नपुसकत्व येते, म्हणजे इन्फर्टिलिटी. त्यानंतर आता क्षाराचे प्रकार. क्षाराच्या उपयुक्त गुण व कर्मामुळे त्याचे 2 प्रकार केले जातात. मेनली प्रतिसारणीय क्षार आणि पानीय क्षार. तर क्षाराचे 2 मेन प्रकार आहेत, प्रतिसारणीय आणि पानीय क्षार. अष्टांग संग्रहकारांनुसार यांनाच बाह्य व अभ्यंतर असं सुद्धा म्हणलेलं आहे. तर क्षाराचे 2 प्रकार, प्रतिसारणीय म्हणजेच द्रव, त्यालाच बाह्य सुद्धा म्हणतात, आणि पानीय म्हणजे अभ्यंतर किंवा चूर्ण स्वरूपात. तर प्रतिसारणीय क्षारामध्ये मृदू, केवळ वनस्पती द्रव्य वापरतात, त्याला मृदू प्रतिसारणीय क्षार म्हणतात. मध्यमध्ये वनस्पती द्रव्य प्लस खनिज द्रव्य. तीक्ष्णमध्ये वनस्पती द्रव्य, खनिज द्रव्य प्लस विष वर्गातले द्रव्य. त्यानंतर क्षार कर्म आणि क्षारसूत्र हे सर्व प्रतिसारणीय क्षारच्या अंडर येतं. नेक्स्ट आता 2 जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रतिसारणीय क्षार किंवा क्षारकर्म. त्याचं आता क्षारकर्म आहे म्हणल्यावर त्याला पूर्वकर्म, प्रधानकर्म, पश्चातकर्म असणार. तर त्यामध्ये पूर्वकर्म काय आहे? रुग्ण आहार संबंधी पूर्वकर्म. त्यानंतर आवश्यक यंत्रणा वस्तू सुसज्ज ठेवावी. कर्पास, कृतोष्ण, शलाका, पिचू, प्लोत, कवलिका, मधु, घृत, कांजी, तिलकल्क, यष्टी मधु इत्यादी सामग्री असावी. ज्या ठिकाणी किंवा स्थानात क्षारकर्म करावयाचे आहे तेथे प्रच्छान किंवा लेखन कर्म करावे. आणि मग रुग्णाला व्याधी स्थानानुसार आसन किंवा स्थिती देणे. हे सर्व पूर्वकर्माच्या अंडर येतात. म्हणजे सर्व रुग्णाची तयारी, इन्स्ट्रुमेंटची तयारी, त्याच्यानंतर काय जिथे आपल्याला करायचे त्या ऑर्गनची तयारी, तर हे सर्व पूर्वकर्माच्या अंडर येतं. आता नेक्स्ट प्रधान कर्म. रुग्णाला वायू व आतप विरहित विस्तृत स्थानावर योग्य यंत्रणेसह बसवावे, म्हणजे जिथे वायू नाही आणि ऊन नाही आहे. त्यानंतर क्षारकर्म करायच्या स्थानावर निरीक्षण करावे, त्याचं व्यवस्थित एक्झामिनेशन करावं. त्यावर क्षाराचे प्रतिसारण करावे. नंतर क्षाराने प्रतिसारण करून नंतर पित्त प्राधान्यात घर्षण करावे, वात प्राधान्यात लेखन करावे आणि कफ प्राधान्यात प्रच्छान कर्म करावे. क्षाराचे 100 वाक मात्रेपर्यंत प्रतिसारण करावे. अशा प्रकारे क्षारकर्म सांगितलेलं आहे. तर क्षाराची मात्रा किती सांगितली? हीन मात्रा नकोत्सेदा एवढी. त्यानंतर मध्यम मात्रा अल्प मात्रेच्या 2 पट आणि उत्तम मात्रा अल्प मात्रेच्या 3 पट अशी क्षाराची मात्रा सांगितलेली आहे. त्यानंतर सम्यक क्षारदग्ध लक्षणे. तत्र सम्यक दग्ध विकारोपशमन लाघवम स्त्रावश्च. हीनदग्ध लक्षणे. हीनदग्धे तोदकंडू जाड्यानी व्याधी वृद्धित्व. अतिदग्ध लक्षणे. अतिदग्धे दाह, पाक, राग, स्त्राव, अंगमर्द, क्लम, पिपासा, मूर्छा, स्युर्मरणच. तर इथे सुश्रुत आणि वाग्भटानुसार मराठीमध्ये तुम्हाला अर्थ दिसत असेल. सम्यक क्षारदग्ध लक्षणं. सुश्रुतानुसार विकारोपशमनम, शरीर लागव, दग्ध स्थानातून स्त्राव येणे. वाग्भटानुसार पक्व जंबू फलाप्रमाणे दग्ध स्थान होते. हीनदग्धमध्ये सुश्रुतानुसार तोद, कंडू, जाड्या आणि व्याधीवृद्धी, तेच आपण वर श्लोकामध्ये बघितलं होतं. वाग्भटानुसार ताम्रवर्ण, तोद आणि कंडू. अतिदग्ध लक्षणांमध्ये सुश्रुतानुसार दाह, पाक, राग, स्त्राव, अंगमर्द, पिपासा, मूर्छा किंवा मृत्यू. आणि वाग्भटानुसार रक्तस्त्राव, मूर्छा, दाह आणि ज्वर. तर जर तुम्हाला श्लोक पाठवत असतील तर वरील ते 1 लाईनीचे श्लोक करा. नाहीतर दग्ध लक्षणांचे, सम्यक, हीन आणि अतिदग्ध लक्षणाचे मराठीमध्ये अर्थ लक्षात ठेवा. पेपरमध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. हे लक्षणं व्यवस्थित लक्षात ठेवा. अतिदग्ध चिकित्सा काय सांगितले? वातपित्तग्न चिकित्सा करायचे. आम्लद्रव्य परिषेक, तीळ, मधु, घृताचा लेप आणि शीतोपचार. त्यानंतर पश्चातकर्मामध्ये क्षारकर्म विधी झाल्यानंतर दग्धस्थानी काय करायला सांगितलं आहे? आम्लवर्गातील द्रव्यांचा परिषेक, धावन आणि तिलवक, यष्टीमधु, घृताचा लेप करायला सांगितले. तर हे होतं क्षारकर्माचे पूर्वकर्म, प्रधानकर्म आणि पश्चातकर्म. त्यानंतर नेक्स्ट आता दुसरा टाईप. पहिला आपण प्रतिसारणीय क्षार बघितला. नेक्स्ट पानीय क्षार. त्याच्यामध्ये काय सांगितले तर प्रोसिजर सांगितले. तिल, तालमखाना, त्यानंतर पलाश, त्यानंतर मोहरी, यव, मूळभस्म प्लस गाय, बकरी, मेंढी, गाढव, हत्ती, म्हैस यांच्या मूत्रात चतुर्गुण ढवळून गाळून घ्यावे. कुष्ठ, सेंदव, यष्टीमधू, शुंठी, विडंग, अजमोदा हे प्रत्येकी 1 पल चूर्ण घ्यावून त्यामध्ये सामुद्र लवण 10 पल मिसळावे. लोहपात्रात त्याला मंद अग्नी द्यावा. त्याचा पाक करावा. अवलेह तयार होईल. यात योग्य मात्रेमध्ये दही, सुरा, घृत, धान्य आम्लक, उष्णोदक किंवा कुलत्तक वात अनुपान सेवन करावा.
त्यामुळे काय होतं तर गुल्म, तुनी व वातव्याधी यांचा नाश करतो. कोण? पानीय क्षार. आणि पानीय क्षाराची मात्रा किती सांगितलेली आहे तर उत्तम मात्रा 1 पल, मध्यम मात्रा 3 कर्ष आणि हीन किंवा अवर मात्रा अर्धा पल. तर ह्या होत्या शल्यतंत्र पेपर 1च्या क्षारकर्म या टॉपिकच्या नोट्स. तर या व्हिडिओमध्ये आपण NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार जे क्षारकर्माचे अंडर पॉईंट दिलेले आहेत त्याच्या सर्व नोट्स बघितलेले आहेत. जरी एखादा पॉईंट राहिलेला असेल तरी तुम्ही तो व्हेरीफाय करून एकदा कमेंट करू शकता की हा पॉईंट राहिलेला आहे. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू किंवा त्या नोट्स आपण टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवर त्याचे इमेजेस अपलोड करू. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लवकरात लवकर हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, आपला चॅनल इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा या नोट्स पोहोचतील आणि त्यांना जर या नोट्स सुटेबल वाटल्या, कम्फर्टेबल वाटल्या तर ते सुद्धा याचा उपयोग करू शकतील. तर भेटूया पुन्हा लवकरच असा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.